सोनं साधू आणि संधी साधू याविषयी आपण चर्चा करतो आहोत। या चर्चेमध्ये आपल्यासोबत सध्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव सुद्धा सहभागी झालेले आहेत मुंबईतून। मानव सर, स्वागत तुमचं या चर्चेमध्ये। ब्रेकवर जाण्यापूर्वी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महंत सुधीरदास महाराज यांनी एक मुद्दा मांडलेला होता की अशा प्रकारे साधूला पडलेलं स्वप्न आणि त्यानंतर सरकारने उत्खनन करण्याची घेतलेली भूमिका या गोष्टी तर्कसंगत आहेत। कारण ज्याप्रमाणे पायाळू माणसाला पाणी कुठे हे कळतं आणि त्या ठिकाणी बहुतांश वेळा पाणी सापडतं, त्यातलाच हा प्रकार आहे। नेमकं स्वप्न त्यानंतर सरकारचा निर्णय याच्या मागचं हे तर्कशास्त्र तुम्हाला पटतंय का? खरं म्हणजे ही सरळ सरळ अंधश्रद्धा आहे। सगळ्यात पहिले आपण एक समजून घेऊया की कोणाला तरी स्वप्न पडलं। आपल्याला रोजच रात्री स्वप्न पडत असतात। साधारणतः आपल्यापैकी प्रत्येकाला 10 ते 50 मिनिटं प्रत्येक सायकलमध्ये स्वप्न पडत असतात। इतकी स्वप्न आपण पाहतो। मग एखाद्या साधूला स्वप्न पडलं त्यामध्ये विशेष काय आहे? कारण त्याच्यामध्ये काहीतरी अधिभौतिक शक्ती असते अशी मान्यता आहे। त्यामुळे याला असं म्हणतात की त्याला दिव्य दृष्टी होते किंवा प्री कॉग्निशन म्हणजे उद्या काय घडणार आहे ते आधीच कळलं किंवा पूर्वाभास झाला। या पद्धतीने काहीतरी किंवा इंट्युशन झालं। यामुळे त्यांना हे कळलं की जमिनीखाली 1000 टन सोनं लपवलेलं आहे। याला कोणताही शास्त्रीय आधार असू शकत नाही। स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूटने 75 वर्ष पॅरासायकोलॉजी डिपार्टमेंटमध्ये याचं संशोधन केलं। या पद्धतीचा पूर्वाभास, या पद्धतीचं प्रीकॉग्निशन, या पद्धतीची दिव्य दृष्टी, या पद्धतीचं इंट्युशन कोणत्याही माणसाला नसतं हे सप्रमाण अनेकदा सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे याला कोणताही पुरावा नसताना सरकारने यावर विश्वास ठेवणं हा एक भाग। दुसरा, पायाळू माणसाने सांगितलेलं पाणी खरं निघतं याला कोणताही शास्त्रीय आधार नाही। डाउजिंग या विषयावर सुद्धा पॅरासायकोलॉजीमध्ये म्हणजे पाणी शोधणे या प्रक्रियेमध्ये सुद्धा पॅरासायकोलॉजीमध्ये दीर्घकाळ संशोधन झालेलं आहे। त्यातूनही काही निष्पन्न नाही झालं आणि मी जाहीररित्या या ठिकाणी आव्हान टाकतोय की या पद्धतीचे प्रयोग आपल्याला करून पाहता येतील आणि ते शास्त्रीय निकषावर सिद्ध झाले तरच आपण त्याला मान्यता देऊया, अन्यथा देऊ नये। या ठिकाणी सरकारने काय करायला पाहिजे होतं? सरकारचं हे कर्तव्य आहे। कोणी जर सांगत असेल की त्या ठिकाणी सोनं आहे तपासून पाहणं, एक साधं ड्रिलिंग केलं असतं गुपचूप आणि त्या ठिकाणी सोनं आहे की नाही तपासून पाहिलं असतं तर हे जे सगळं नाटक आणि तमाशा निर्माण झालेला आहे तो झाला नसता आणि सरकारची अब्रू बऱ्यापैकी वाचली असते। आज चित्र कसं झालेलं आहे की कोणत्या तरी साधूच्या अशा अंधश्रद्धेवर सरकार विश्वास ठेवणे काम करत आहे। या पद्धतीचं चित्र निर्माण होणं, ज्या घटनेमधनं भारत सरकारने प्रत्येक नागरिकाला सायंटिफिक टेम्पर निर्माण करणं आणि स्पिरिट ऑफ एन्क्वायरी निर्माण करण्याचं ड्युटी अंमलात आणण्याचा आदेश दिलेला आहे किंवा हे कर्तव्य सांगितलेलं आहे, त्याच सरकारने असं कृत्य करणं आणि अंधश्रद्धा पसरवणं हे योग्य नाही असं म्हणण्याची वेळ आली नसती। बिलकुल। महंत, तुम्हाला हे पटतंय का? सर जे सांगता आहेत त्या पद्धतीमध्ये युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये सुद्धा अशा पद्धतीची लोक आहेत आणि अमेरिकेमध्ये देखील अशा पद्धतीचे प्रयोग झालेले आहेत। काही अंशी त्याला यश देखील आलंय। सर जसे म्हणतात की पायाळू माणूस आणि पाणी याचा परस्पर संबंध नाही, परंतु माझ्या पाहण्यामध्ये नाशिक क्षेत्रामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशी लोक आहेत आणि सर जे म्हणता आहेत की ज्या पद्धतीने एक शास्त्रीय संशोधन व्हायला पाहिजे होतं त्याचा एक सर्वे हा जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने केलाय। तर त्यानंतर हे उत्खनन सुरू झालंय। मी काही साधू आणि अंधश्रद्धा पसरवा आणि युरोपच्या धर्तीवरती भारताचा विकास झाला पाहिजे असं अंधश्रद्धा निर्मूलन सारखं सांगत राहतं, तर युरोपमध्ये अंधश्रद्धा नाहीत का असा प्रश्न मी सरांना विचारतो। सरांनी सांगावं। युरोपमध्ये भारतापेक्षा देखील प्रचंड प्रमाणावरती अंधश्रद्धा आहे, त्याबाबत आपण का बोलत नाही? युरोपमध्ये अंधश्रद्धा आहे, ते अंधश्रद्धा इथल्या अंधश्रद्धेचं समर्थन असू शकतं असं तुम्हाला म्हणायचं? युरोपमध्ये अंधश्रद्धा आहेत, मग इथे असायला काय हरकत आहे, असा तुमचा मुद्दा आहे? मी अक्षरशः अजिबात कुठल्याही क्षणावरती अंधश्रद्धा पसरवणं हे साधूचं कामच नाही। किंबहुना स्वप्नीचे धन हाती न पदरी असं या ठिकाणी स्वप्नीचे व्यवहार काळांतरी लेखा असं तुकाराम महाराजांनी स्पष्ट म्हटलंय। मी त्याबद्दल न बोलता संबंधित जे साधू आहे
यांनी अंधश्रद्धा न पसरवता संबंधितांना हे सांगितलं असं मला वाटतंय. आणि त्याचे जेव्हा रिपोर्ट आले त्यावेळेला तिथे असं लक्षात बिलकुल नाही, येतंय की याच्याविषयीचा त्या ठिकाणी काही आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटनी याचा सर्व्हे केला असेल. तो नेमका काय सर्व्हे असतो हे आपण मंदार लावट यांना विचारूयाच. मात्र त्यापूर्वी महंत, माझा प्रश्न असा आहे बरोबर आहे. की एका साधूला स्वप्न पडतं, त्यांना एक्झॅक्टली किती टन, 1000 टन सोनं आहे हे सुद्धा पूर्ण आकडेवारीनिशी त्यांना ते स्वप्न पडतं. हे जे इंट्युशन आपण म्हणतो आहोत, ही जी दिव्य दृष्टी आहे, ही दिव्य दृष्टी अस्तित्वात आहे. ह्या दिव्य दृष्टीला सिरियसली घेण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? सरकारने पुढे संशोधन केलं असेल नाही असं तर तो भाग वेगळा आहे, ते स्तुत्यच म्हणायला पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या सुरू असलेल्या उत्खननाच्या विषयावर आपण चर्चा करतो आहोत. महंत सुधीरदास महाराज, ब्रेकवर जाण्यापूर्वी माझा प्रश्न असा होता की एका साधूच्या स्वप्नात अशी गोष्ट येणं, हा जो साक्षात्कार आहे, हे जे इंट्युशन होतं, त्यांना भविष्यात काय आहे, कुठे काय आहे हे स्वप्नात कळतं असं मानणं, हे विज्ञान आहे की अंधश्रद्धा आहे? मला असं वाटतं की आज आपल्याकडे एक अशी सरसकट सर्व बाबतच अशी एक टीकेची एक फॅशन सुरू झाली आहे की भारतामध्ये काही आर्षविद्या किंवा प्राच्यविद्या याचा संपूर्ण विषय हा अंधश्रद्धाच आहे, हा खोटा आहे. आत्ता मध्यंतरी माझ्या वाचण्यामध्ये एक घटना अशी आली होती की अमेरिकेतल्या एका माणसाचा अपघात झाला आणि त्यानंतर त्याला त्या विभागातली सगळी रेडिओ स्टेशन ही ऐकायला येऊ लागली. एक दिवस त्यांनी खूप तो मजेत सर्वांना सांगत होता की हे स्टेशन लावा, इथे हे चालू आहे. आणि नंतर जेव्हा त्या आवाजाचा अतिरेक ते थांबच ना, त्यावेळेला त्याचं ऑपरेशन करावं लागलं. आणि शास्त्रज्ञ मात्र असं सांगू लागले की आम्ही भविष्यात माणसाला तो जो सेल आहे किंवा तो जो पार्ट आहे हा आम्ही डेव्हलप करू शकतो. तर जे आपलं शरीर आहे याच्या अतींद्रिय शक्ती ह्या जागृत करता येऊ शकतात, यामध्ये अंधश्रद्धा नाही. आणि बिलकुल, म्हणजे सांगतो आहे म्हणजे हा कुठल्या विद्येचा हा एका विद्येचा भाग आहे, हा एका विद्येचा भाग आहे असा तुमचा दावा आहे? एका विद्येचा भाग आहे आणि माझा दावा आहे तसा. आणि पण ती जी फॅक्ट अँड फिगर आहे की अमुक अमुक टनात्मक, हा याबाबत मी देखील साशंका आहे. असं अशा पद्धतीने जाणं मला योग्य वाटत नाही. बरं, मंदार लावाटे, आम्हाला सांगत, ज्यावेळी अशा प्रकारे सर्वे करायचं ठरतं, पत्र त्या साधूचं पत्र जातं शोभन सरकार यांचं, मग सरकार सर्वे करायचं ठरवतं. त्याच्या आधी जसं महंत म्हणतात त्याप्रमाणे तिथे शास्त्रीय पाहणी केली गेली आणि त्यांना आढळलं या ठिकाणी एक मौल्यवान धातू असू शकतो. ही नेमकी काय याच्यामागे शास्त्र असतं? उत्खनन सुरू करण्यापूर्वी काय काय गोष्टींची पडताळणी केली जाते आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडून? आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे आहे ते असं स्वप्नांवर आधारित किंवा कोणी सांगितलं किंवा एखाद्या कागदामध्ये आढळलं म्हणून तिथे जाऊन उत्खनन करणार नक्की नाहीत. हो. आणि पुरातत्वविद्या हा काही या विषयात माझा काही मोठा अभ्यास नाही. पण आज संध्याकाळी माझी गोबम देगलूरकर, जे मूर्तिविद्या, मंदिरं आणि पुरातत्वविद्या यात अतिशय मोठं नाव आहे, त्यांनी सुद्धा मला याच गोष्टी सांगितल्या की त्यांनी भूगर्भ शास्त्रज्ञांकडनं तिथे पाहणी करून घेतली होती आणि त्यांचा रिपोर्ट आल्यावरच ते पुढे गेलेले आहेत. आज इतर काही चॅनलवर मी बघितलं की त्या साधूंनी असं सांगितलं की मला स्वप्न वगैरे पडलेलं नाही, तर माझ्याकडे कागद आहेत आणि नकाशा आहेत, त्यावरनं मी पत्र लिहिलेली आहेत आणि त्यावरनं त्याचं असं म्हणणं आहे. त्यामुळे स्वप्न होतं की नाही आणि नकाशा आहे या दोन परस्पर विरोधी गोष्टी पुढे आल्या आहेत. पण ही गोष्ट नक्की की ASI असेल किंवा भूगर्भ शास्त्रज्ञ असतील, ते त्यांच्या शास्त्रीय गोष्टींनी पडताळणी आल्याखेरीज असं कुठलं पाऊल उचलतील असं मला वाटत नाही. बिलकुल. सप्तर्षी, या साधूंनी पंतप्रधान, राष्ट्रपती आणि पुरातत्व विभागाला, शोभन सरकार यांनी हे पत्र लिहिलं होतं आणि त्यानंतर इतक्या वेगाने हालचाली झाल्या. हेच पत्र जर तुम्ही लिहिलं असतं किंवा श्याम मानवांनी लिहिलं असतं, महंतांनी लिहिलं असतं, तर इतक्या जलद हालचाली झाल्या असत्या का? या एका साधूच्या पत्राला सरकारने इतकं गांभीर्यानं का घेतलं असावं? त्याचं एक कारण आहे. आज राजकारणात एवढी अस्थिरता आहे की बहुतेक प्रमुख मंत्री किंवा पुढारी यांचा एक कुणीतरी गॉडफादर साधू असतोच, साधू, ज्योतिषी. कारण त्यांनाही कळत नाही की त्यांना यश का मिळतंय आणि उद्या मिळेल की नाही याच्याविषयी त्यांना निश्चित खात्री नसते. म्हणून ते ज्योतिष, साधू वगैरेंचा आश्रय घेतात. त्यामुळे यांचं नाव असणार कदाचित, मला माहित नाही, पण सरकार म्हणून जे साधू आहेत
त्यांचं तिथे नाव असणार कोणा पुढाऱ्यांमध्ये कोणा मंत्र्यांमध्ये, आणि त्यामुळे त्याची दखल घेतली असणार. पण आता मंदारजी जे सांगतायत की भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाहणी केल्यानंतर ते झालं. हो. दुसरी आता माहिती जी त्यांच्या तोंडून आली की आधी आराखडे आहेत आणि मग स्वप्न किंवा स्वप्नाचं विशेष काही नाहीये. हा. म्हणजे साधू महाराजांनी प्रथम विज्ञानाचा आधार घेतला की असण्याची शक्यता आहे, आणि मग संधी साधू महाराजाप्रमाणे ते म्हणाले की मला स्वप्न पडलं, असंही असू शकतं. बिलकुल. म्हणजे याच्यामध्ये असं असं नाही, काही चुकीचं स्वप्नाचा बोलतायत. आधार संधी घेतला साधू पाहिजे वगैरे असं म्हणता येत नाहीये. नाही. एक संधी मात्र साधू तुमचा प्रश्न हा बरोबर आहे. शब्दप्रयोग चुकीचा आहे. साधूच्या महंत, मी येतो पत्राला जे तुमच्याकडे. महत्व आहे ते कुमारजी नाही, जे विज्ञान बोलतायत संधी साधू वगैरे हा जो बिलकुल, विषय तुम्ही आहे, तुम्ही त्यांचं म्हणणं हा पूर्णपणे चुकीचा जोडून- आहे. विज्ञानाचं कळल्यानंतर काय हरकत आहे संधी घ्यायला. म्हणजे मला जर माहिती मिळाली की शास्त्रीय दृष्ट्या इथे अमुक अमुक गोष्ट आहे, हो. आणि मी जर म्हणालो की माझं बाकी कुणी ऐकत नाही, मी काही शास्त्र नाही, तर मला पडलं स्वप्न असं मी म्हणालो, तर दोन्ही गोष्टी जुळून येतात. या अर्थानं संधी साधू म्हणजे संधी साधू म्हणजे वेगळ्या अर्थानं प्रत्येक संधी साधायची अशा अर्थानं मी म्हणत नाहीये, एवढ्या पुरतं. तर असं एक शक्य आहे. पण आता जे चाललेलं आहे ते मनोरंजनात्मक आहे. जे लोक येत आहेत, मेळा लागला, तर भारतीयांच्या मध्ये फेस्टिवलची जी आवड आहे त्याचा भाग आहे. आता आपल्याकडे कुंभमेळा होणार. कुंभमेळ्याला केवढी गर्दी असते. हो. जगामध्ये मला नाही वाटत अशी कुठे गर्दी असेल. कोणी निमंत्रण देत नाही कोणाला, काही नाही. तर हा एक असा कुंभमेळा आहे, जर लवकर सापडलं नाही तर आपण म्हणू की बहुतेक नसणार. सोनं सापडेल या एका साधूच्या स्वप्नावरून सध्या जो बाजार भरलेला आहे त्याविषयी आपण चर्चा करतो आहोत. श्याम मानव, ब्रेकवर जाण्यापूर्वी जो मुद्दा उपस्थित झालेला होता, जर या ठिकाणी आपण असं गृहीत धरून चालू की जर या ठिकाणी सोनं सापडलं तर तो शास्त्राचा विजय समजला जाईल, नाही सापडला तर तो शास्त्राचा पराभव मानला जाईल, की ते सापडलं तर शास्त्राचा न मानता या स्वप्नांचा विजय मानला जाईल? नाही, एक लक्षात घ्या की एका बाजूने ही बातमी पसरवली जाते की त्या ठिकाणी नकाशा आहे आणि त्याच्या आधारावर त्यांनी सांगितलं. पण डे वन पासून गेले अनेक दिवस ही बातमी मुद्दाम पसरवली जाते की त्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नात हे दिसलं होतं. म्हणजे यामध्ये सरळ सरळ बुवाबाजी दिसून येते ना. जर हा मुद्दा असा असता की त्यांना एक नकाशा सापडला आणि त्या नकाशानुसार त्या ठिकाणी सोनं असावं असं त्यांना वाटतं आहे, तर हा एकदम वेगळा मुद्दा झाला असता. त्याच्याशी अंधश्रद्धा किंवा या पद्धतीच्या भाकडकथांशी त्याचा संबंध जोडला गेला नसता. हो. म्हणजे कुठेतरी शोभन सरकार नावाच्या या बाबांना आपल्या परिसरामध्ये जे काही आपलं प्रस्थ आहे ते वाढवण्याकरता या पद्धतीच्या समजुती एस्टॅब्लिश करण्याची गरज वाटते आहे, असाच त्याचा अर्थ होतो आहे. त्यामुळे आपण या अँगलनी याकडे पाहिलं पाहिजे. आणि बेसिकली 1000 टन सोनं येणार कुठून त्या काळामध्ये? एवढ्या मोठ्या सोन्याचा साठा असणं संख्याशास्त्रीय दृष्ट्या अशक्यप्राय आहे. मग 1000 टनचा हा आकडा आला कुठून? तो आकाशात आला का? याचाही आपण शोध घेतला पाहिजे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की याच्या मागे पद्धतशीरपणे एक वलय निर्माण करण्याचा, एक गॉडली वलय तयार करण्याचा, दैवी वलय तयार करण्याचा हा सगळा अट्टहास आहे, हे आपल्या लक्षात येईल. बिलकुल. महंत, याविषयी तुम्ही काय सांगाल? जर आपण असं गृहीत धरलं की शास्त्रीय आधार याला असल्यामुळे आणि याच्याविषयीच्या सर्वे केला गेला असल्यामुळे जर त्या ठिकाणी सोनं सापडलं तर याचं श्रेय त्या नकाशांना आणि तो जो सर्वे शास्त्रीय आधार आहे त्याला द्यायला पाहिजे. स्वप्न आणि दैवी शक्ती आणि भविष्य काळाची स्वप्न पडणं या गोष्टी निरर्थक आहेत, हे पुन्हा एकदा यातून सिद्ध होईल. पद्धतशीररित्या कुठलाही साधू किंवा संत महात्मे हे काही अशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करून किंवा सांगून आपली प्रसिद्धी आणि हे करतायत असं शक्य नाही. कुठलाही खरा साधू अशा पद्धतीचे कधीही वक्तव्य देणार नाही, यात मी सहमत आहे. मध्यंतरी मी रायगड परिसरामध्ये काही धार्मिक कार्यक्रमाकरता गेलो असताना तिथले लोक मला म्हणत होते की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे 6 टन सोन्याचं जे सिंहासन होतं ते कुठे गेलं? तर काही लोक म्हणायला लागली ते त्या घडीमध्ये आहे, काही म्हणायला लागली इथे पुरलंय, इथे आहे. तर म्हटलं मग मी काय असल्या गोष्टी सांगू शकत नाही, परंतु एक संशोधनाचा विषय आहे की ते जे छत्रपतींचं सोन्याचं सिंहासन होतं ते कुठे गेलं? मुघलांनी ते घाव घालून तोडलं असं आपण म्हणतो, पण काही म्हणतात ते तसंच्या तसं सुरक्षित केलं आणि लपून ठेवलं. आज आपण जर पाहिलं तर दक्षिणेतल्या काही मंदिरामध्ये
कोट्यवधी रुपयाचं लक्ष रुपयाचं सोनं त्या ठिकाणी सापडलं. नाही बिलकुल तर मग महंत अशा तुम्ही हा जो मुद्दा अशा मांडताय पद्धतीने मुद्दा मला असं मांडताय वाटतंय, त्याचे इतिहासात दाखले असले तरी सुद्धा तो काळ आणि आजचा काळ याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जसं मंदार म्हणतात की त्या काळामध्ये एटीएम कार्ड नव्हती, त्या काळामध्ये बँका नव्हत्या, त्यामुळे जमिनीत पैसे पुरून ठेवण्यापलीकडे दुसरा कुठला पर्याय नसायचा. पण त्या काळातले संदर्भ, त्या काळात जमिनीत सोनं आहे की नाही हे शोधून काढण्यासाठी तेवढं शास्त्र सुद्धा विकसित झालेलं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आता नकाशा हातात असताना या प्रकारे शास्त्रीय त्याचा सर्वे केला गेला असताना सुद्धा साधूंच्या स्वप्नाला पुढे करणं, साधूंच्या स्वप्नांचं मार्केटिंग करणं, याच्या मागे नेमकी काय स्ट्रॅटेजी आहे? मला असं वाटतंय की हा साधूंनी कुठेच मार्केटिंग केलेलं नाहीये. मला असं वाटतंय, मी जे न्यूज पाहतोय गेली 2 दिवस, त्यामध्ये साधूंनी येऊन कुठे सांगितलंय की अगदी स्पेसिफाईड आहे. मीडियाने त्या पद्धतीने ते चित्र रंगवलंय आणि त्या रंगवलेल्या चित्रामध्ये त्या बिचारा ते जे आहेत त्यांनी स्वतः जाऊन सांगितलं. मला असं वाटतंय ते जर संधी साधू असते तर त्यांनीच त्यांच्या चेल्या चपाट्यांना सांगून तिथे उत्खनन करायला लावलं असतं. अशा पद्धतीने ते कुठे गेलेले नाही. ते समाजातले एक जागरूक नागरिक असल्यासारखे ते वागलेले आहेत. स्वप्नांचं मार्केटिंग मीडियाच करते असं तुम्ही म्हणताय. पुन्हा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर शेवटच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत की या विषयाकडे नेमकं कसं पाहायला हवं, या विषयांनी भुरळून जाण्याचा किंवा अशा प्रकारांवर विश्वास ठेवण्याची मानसिकता कधी कमी होईल, या दृष्टीने काय करायला हवं. झी 24 तास, एक पाऊल पुढे.